ठाकरेंची शिवसेना कुठे? आता काँग्रेसच्या विचारांची शिवसेना झाली. रावसाहेब दानवे यांची उद्धव ठाकरे शिवसेनेवर जोरदार टीका. संजय राऊत यांच्या बोलण्यात आता कोणताही अर्थ राहिलेला नाही. उद्धव ठाकरे शिवसेना आता शुद्धही होऊ शकत नाही. गिरीश महाजनांचे महिला IAS अधिकाऱ्यासोबत संबंध. खडसे चांगल्या अर्थानं बोलले. दानवे ऑन खडसे, आम्ही ईडी लावली, CD कुठे गेली? कुणाचीच रेकॉर्डिंग कुणाकडे नाही. रेकॉर्डिंग असेल तर एकदा लावून मन शांत करूनच घ्या. दानवे बाळासाहेबांची ठाकरेंची शिवसेना कुठे? आता काँग्रेसच्या विचारांची शिवसेना झाली आहे. रावसाहेब दानवे यांची उद्धव ठाकरे शिवसेनेवर जोरदार टीका. संजय राऊत यांच्या बोलण्यात आता काही अर्थ राहिलेला नाहीये. उद्धव ठाकरे शिवसेना आता शुद्धही होऊ शकत नाही. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुठे आहे? आता काँग्रेसच्या विचारांची शिवसेना झाली आहे, अशी जोरदार टीका रावसाहेब दानवे यांनी आज दिनांक 6 रोजी रविवारी दुपारी 4 वाजता जालन्यातील भाजप कार्यालयात उद्धव ठाकरे शिवसेनेवर केली आहे. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. संजय राऊत यांच्या बोलण्यात आता कोणताही अर्थ राहिलेला नाही, अशी टीका देखील त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. उद्धव ठाकरे शिवसेना आता शुद्धही होऊ शकत नाही, असा प्रहार देखील त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेवर केलाय. गिरीश महाजनांचे महिला IAS अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा गौप्यस्फोट खडसे यांनी केला. यावर बोलताना चांगल्या अर्थानं खडसे बोलले, असं दानवे म्हणाले. आम्ही खडसे यांच्या मागे ईडी लावली, मग CD कुठं गेली? असा सवाल देखील दानवे यांनी खडसे यांना विचारलाय. कुणाचीच रेकॉर्डिंग कुणाकडे नाही. रेकॉर्डिंग असेल तर एकदा लावून मन शांत करूनच घ्या, असा सल्लाही दानवे यांनी खडसे यांना दिलाय. मला असं वाटतं की वक्फ बोर्ड हा विषय सगळ्यांनी एकदा समजून घेतला पाहिजे. का त्यांचं ऑब्जेक्शन आहे माहीत नाही, पण एकही गैरमुस्लिम सदस्य जर त्या वक्फ बोर्डात नसेल आणि सर्व मुस्लिम सदस्य जर त्या वक्फ बोर्डामध्ये असतील तर ऑब्जेक्शन घेण्याचं कारण काय? एखाद्या बोर्डानं एखाद्या अधिकृत जागेवर ताबा दाखवून तो खरा ठराव असा जर कायदा असेल, त्या कायद्यात जर आता बदलत्या परिस्थितीत दुरुस्ती केली असेल आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेची शिवसेना त्याला जर पाठिंबा देत असेल तर आमच्यासारख्या पुढे प्रश्न पडतो की ती बाळासाहेबांची शिवसेना कुठे आहे आणि आजची उद्धव ठाकरेची शिवसेना कुठे आहे? शिवसेना संपुष्टात आली. शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेचे जे काही विचार होते ते विचार सोडून आता काँग्रेसच्या विचाराची शिवसेना झालेली आहे. माझं असं मत आहे की त्यांनी कुठं कुठं अधिकार दाखव. त्यांनी ज्या ठिकाणी असेंब्ली बांधल्या गेली देशाची त्या ठिकाणी अधिकार दाखवला. काही संरक्षण खात्याच्या जागेवर सुद्धा ते अधिकार दाखवतात. ते म्हणतील ती आमची जागा म्हणल्यापेक्षा आत्ता जी नव्यानं रचना झाली त्यामध्ये सरकारी अधिकारी असणार आहे, कलेक्टर सरकारी अधिकारी असणार आहे. त्या कलेक्टर एखादा मुस्लिम होऊ शकत नाही असं थोडं आहे. आणि त्यामुळं केवळ राजकारणापोटी आणि त्यांचे मतं आपल्या पेटीत यावं याच्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी, ममता बॅनर्जी आणि सगळे लोक या बिलाला समर्थन देत नाही. भारतीय जनता पार्टी या बिलाचं समर्थन करते आणि पास केलंय. आम्ही कुठे हिंदू घातला याच्यामध्ये? आम्ही कुठे येतो हिंदू घातला? एकही सदस्य हिंदू नाहीये. अधिकारी आणि अधिकारी मुस्लिम सुद्धा असू शकतो. त्याच्यामुळं त्यांचं जे बोलणं आहे ना, राजकीय निराशीपोटी बोलणं आहे त्यांचं. आम्ही हस्तक्षेप केलाच नाही. फक्त बेकायदेशीर प्रॉपर्ट्या ताब्यात घेण्यात जे सत्र त्यांचं सुरू आहे ते याच्यामुळे थांबून दिलं. आता भाजपची स्थापना आमच्या समोर झालेली आहे. मूळ शिवसेना ही भाजपला सिनियर आहे. संजय राऊतला इतिहासच माहित नाही आहे. कोणत्या पक्षाची स्थापना कधी झाली आणि त्या पैशाचे विचार काय? संजय राऊत जे बोलतात त्यांच्या बोलण्यामध्ये कुठलाही अर्थ राहिलेला नाही. भाजप पैशाचे बळ वापरतो, पैशाचा वापर करतो. निवडणुकीमध्ये मोगली आक्रमणासारखं पैसे उधळतात आणि संघानं भाजपचं या पार्श्वभूमीवर शुद्धीकरण केलं. पैसा उधळून जर निवडणुका जिंकल्या जात असतील तर भारतीय जनता पक्षाची सत्ता किती वर्ष या देशात? 15 वर्षापेक्षा जास्त नाही. 75-76 वर्ष झाले. 60 वर्ष यांनी पैशाच्या बरोबर सत्ता भोगली का? मग जनमताचा कौल आहे
चांगलं शासन द्याल, लोक तुमच्या पाठीमागे आहे. तुमचा मूळ विचार काय? विचारापासून जो जो पक्ष दूर गेला तो पक्ष संपला. आमचा अजेंडा होता, आम्ही 370 35 कलम आम्ही हटवलं. आमचा अजेंडा होता, आम्ही राम मंदिर बांधू, आम्ही राम मंदिर बांधवलं. आमचा अजेंडा होता, आम्ही 3 तलाक जो कायदा आहे, 3 तलाक जे आहे ते आम्ही रद्द करू, आम्ही रद्द करून दाखवू. औकाफ बोर्डची पुनर्रचना करू, आम्ही आता पुनर्रचना करू. हा आमचा अजेंडा आहे, हा आमचा विचार आहे. आम्ही या विचारापासून बाजूला गेलो नाही आणि कोणा जातीच्या विरोधात नाही आहे. समाजाची जी रचना आहे, ज्या रचनेमुळे गरिबावर अन्याय होतो, तो अन्याय जर का कायदे दुरुस्त केलं ना जर होत असेल तर ते करण्याचं काम आमचं सरकार करत आहे. संघाला शुद्धीकरण केलं पाहिजे भाजप. मुळामध्ये भाजप अशुद्ध झालाच कुठं? अशुद्ध झाली ती शिवसेना. स्वतःचा विचार सोडून दुसऱ्यात शिरली ती. भाजप आपल्या विचाराशी पक्का आहे. आमचं शुद्धीकरण करायची गरजच नाही. पैसा हा आमचा बेस नाही, विचार हा आमचा बेस आहे. त्यांच्या शुद्धीकरण हा त्यांच्या शुद्धीकरण ते आता पार बिघडे शुद्ध बी होऊ शकत नाही. बोर्डाचं विधेयक आहे, शरद पवार साहेब काय असू शकते? असं आहे, शरद पवार जरी कुठेही असले तर त्यांचे शिलेदार तर होते हजर भाषण करायला, वर आता त्यांनी तिकूनच केले. त्यामुळे असण्याचा नसण्या त्याला माहिती आहे. असलो तरी विधेयक पास होतं, नसलो तरी विधेयक पास होतं. सत्ताधाऱ्यांचा ओघ बोर्डाच्या जमिनीवर गोळा आहे असं संजय राऊताचं इतकं काल लावून घेता यार तुम्ही. 4 प्रश्न संजय राऊताचेच झालेत. सोडा ना, जाऊ द्या ना यार. दादा बरेच लोक वेटिंग मध्ये आहेत. खूप लोक असं आहे, ऍडजस्ट करण्याचा प्रश्न. भारतीय जनता पार्टीची विचारसरणी ज्यांना ज्यांना पसंत पडलं त्यांना भाजपमध्ये यावंसं वाटतंय आणि ज्यांना कोणाला यावंसं वाटतं ते आपल्याला आमच्या सारख्याला येऊन बोलतात की आपल्या नेतृत्वापर्यंत आम्हाला तुम्ही पोहोचवा, आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची इच्छा आहे. त्यामुळे म्हणजे कोण लोक आहेत नाव जरी नसेल विपादानी म्हणा भविष्यात यायच्या राजकारणामध्ये योग्य वेळी नाव घ्यावं लागतंय. जेव्हा वेळ येईल तेव्हा नाव घेऊ. खडसेंनी घटस्फोट केला आहे की मंत्री गिरीश महाजन यांची एका महिला आली. अरे अरे बाबा राजा हो, राजकारणामध्ये संबंध होते याचा अर्थ गैर घेऊ नका. मी आहे, माझ्या ऑफिसमध्ये जर काही कर्मचारी काम करत असतील तर ओळखी असणं याला संबंध म्हणतात का? त्याचा अर्थ चुकीचा घेऊ नका. ती चांगल्या अर्थानं बोलले. रेकॉर्डिंग अमित शहा पर्यंत आहे. हो असं आहे. 10 वर्षाची सिनियर त्यांना अनैतिक गोष्टीने बोलायचं होतं. मला असं वाटतं की गेले भाजप सोडल्यापासून रोज ते रेकॉर्डिंग सांगू राहिले. रेकॉर्डिंग एकदाही वाजवून दाखवली नाही. वाजवायला पाहिजे एकदा. मन शांत करून घ्यावं एकदा. ज्येष्ठ नेते कदाचित हे त्यांची वाजवतील तर त्यांच्याजवळ बी यांची शक्ती एखादी. खोटं आहे का? त्यामुळे कोणाचीच रेकॉर्डिंग कोणाजवळ नाही आहे. तुम्ही चिंता करू नका. म्हणत होते सीडी आहे माझ्याकडे. कुठे? ते तुम्हाला सगळं माहिती आहे. तुम्ही ईडी लावसाल तर मी सीडी काढन. आम्ही ईडी लावली, सीडी कुठे गेली?